आजपासून अकोले तालुक्यातील क्रिकेट शौकीनांसाठी मोठी मेजवानी असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वर्गवासी जितेंद्र पिचड यांच्या स्मरणार्थ आजपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड आणि आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते पार पडले। 1 जानेवारी 2017 पर्यंत या क्रिकेट स्पर्धांचा थरार अनुभवायला मिळणार आहे। अकोले या ठिकाणी अनेक वर्षांपासून रंगणाऱ्या क्रिकेट स्पर्धा काही कालावधीसाठी खंडित झाल्या होत्या, मात्र त्या पुन्हा सुरू होत आहेत म्हटल्यावर क्रिकेट शौकीन आनंद व्यक्त करत आहेत। गेल्या 2 वर्षांपासून या स्पर्धा खंडित झाल्या होत्या, मात्र स्वर्गवासी जितेंद्र भाऊ पिचड यांच्या स्मरणार्थ या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने या स्पर्धा पार पडणार असून यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक क्रिकेट टीम या ठिकाणी येत आहेत। अकोले तालुका हा ग्रामीण भाग असून या परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हा मुख्य हेतू ठेवून या स्पर्धा खेळवल्या जातात। स्वर्गवासी जितेंद्र पिचड यांच्या स्मरणार्थ हा आमदार चषक खेळवला जातोय। प्रथम पारितोषिक हे 51,000 असून द्वितीय पारितोषिक 31,000, तृतीय पारितोषिक 21,000 आणि चतुर्थ पारितोषिक 11,000 असणार आहे। तसेच मॅन ऑफ द मॅच, सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज असे अनेक बक्षिसांची लयलूट खेळाडूंसाठी असणार आहे। यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर, अगस्ती कारखान्याचे संचालक मीनानाथ पांडे आदी मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेसाठी राजू लोखंडे, सचिन शेटे, चंदरशेठ शिंदे, नगरसेवक सुरेश लोखंडे, हेमंत परदेशी तसेच इतर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते यांनी या स्पर्धेसाठी कष्ट घेतलेत। उत्कृष्टपणाने या स्पर्धा पार पडाव्यात ते काम करायचं काम करतात आणि सांघिक पद्धतीचा खेळ आहे। हा खेळ जर यशस्वीपणाने चांगला केला तर कसं होऊ शकतो। एवढेच चांगले खेळाडू भारतामध्ये निपजलेले असेच खेळाडू अकोले तालुक्यातने पुढे जावे, चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडनं व्हावं हीच या स्पर्धेच्या निमित्तानं अपेक्षा आहे। येणाऱ्या सगळ्या संघांना देखील व्यवस्थित रीतीनं वागणूक द्या। ही स्पर्धेच्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी स्नेहपूर्वक वातावरणात पार पाडा। आपला हा सामन्यांचा सातत्याने भरणारा त्याच्यातल्या काही अडचणी होत्या, परंतु जाणीवपूर्वक यावर्षी सर्वच आपले युवकचे सर्वच कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी मनावर घेतलं आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पार पाडण्यासाठी एक मोठं सहकार्य अकोला एज्युकेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे ग्राउंड देण्याच्यासाठी देखील खऱ्या अर्थाने झालं। आज अकोला तालुक्यातले क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेले आमदार वैभवरावजी पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जितू भाऊ यांच्या स्मारकाखाली यांचं आज इथं टुर्नामेंट चालू करलेले। आज ग्रामीण भागातले सर्व टीम आज इथं उपस्थित, आम्हाला त्यांचे नाव वगैरे आलेले त्यांचे पण टीम आहेत। आज आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ग्रामीण भागातले खेळाडूंना चांगली संधी देऊ राहिलो खेळायसाठी। आम्ही त्यांना काही इथं येऊन खेळून जावं। आज अकोले ITI मैदानावर माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित स्वर्गीय जितेंद्रभाऊ पिचड आमदार वैभवभाऊ पिचड चषक 2016-17च्या भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा सुरुवात झाली आहे। आमदार साहेबांची इच्छा होती का तरुणांनी खेळाला प्रतिसाद द्यावा, पार्टीच्या वतीने व असे खेळांना प्रतिसाद भेटावा, चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी पार्टीतर्फे काही कार्यक्रम आयोजित केले गेले पाहिजेत। त्या दृष्टीने आज हा मुलांना म्हणजे क्रिकेटचा आता पूर्ण भारतातच क्रिकेटचं पूर्ण विश्वात क्रिकेटला सारखा मोठा चाहता वर्ग आहे आणि सांघिक खेळात पण क्रिकेटचं चांगलं महत्त्व आहे। त्यामुळे आम्ही यावर्षीपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस मार्फत क्रिकेट स्पर्धा आयोजित भव्य राज्यस्तरीय क्रिकेट बॉल स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। C24 ताससाठी सचिन खरात, अकोले।